नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत महाराष्ट्राचा इतिहास. त्यामध्ये आपण बघणार आहोत मराठा कालखंड. मराठा कालखंड हा 1630 ते 1818पर्यंत होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आदिलशाही, मुघल, सिद्धी, पोर्तुगीज ह्या ज्या प्रबळ सत्ता होत्या त्या सत्तांशी संघर्ष करून मराठ्यांची सत्ता त्यांनी स्थिर केली आणि आपल्या सत्तेचा उपयोग त्यांनी लोककल्याणाकरता केला. रयतेला त्रासदायक ठरणारी जी वतनदारी व्यवस्था होती तर त्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी कणखर धोरण हे राबविले. केवळ स्वराज्यातीलच नव्हे तर शत्रू प्रदेशातील स्त्रिया, परधर्मीय प्रार्थनास्थळे, धर्मग्रंथ यांचा आदर करून राजाने नीतीचे राज्य निर्माण केले. स्वतःची राजधानी, आरमार, लष्कर, प्रशासन, अष्टप्रधान मंडळ, नाणी, किल्ले इत्यादींची निर्मिती आणि उभारणी करून आपल्या स्वातंत्र्याची आणि सार्वभौमत्वाची प्रचिती त्यांनी दिली. राज्याभिषेक करून त्यांनी आपल्या सत्तेला धार्मिक अधिष्ठान मिळवून दिले. मराठ्यांचा जो इतिहास आहे तर त्याचे दोन कालखंड पडतात. एक आहे शिवशाही आणि दुसरा आहे पेशवाई. तर शिवशाही जो कालखंड आहे तो सुरुवातीला आपण बघू. शिवशाही कालखंडाची सुरुवात होते शहाजीराजे भोसले यांच्यापासून. शहाजीराजे भोसले जे आहे त्यांचा जन्म 1594 झाला. त्यांचे वडील होते मालोजीराजे. मालोजीराजे हे निजामशाही दरबारात 5000 मनसबदार म्हणून काम करत होते आणि ते खूप स्वामीनिष्ठ होते निजामशहाला. म्हणून निजामशहाने काय केलं की पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर याची जहागिरी ही मालोजीराजेंना दिली. मग मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. त्यानंतर विठोजी भोसले, शहाजी आणि शरीफजी यांनी पुणे जहागिरीचा सांभाळ केला. आपल्या पित्याप्रमाणे त्यांचे जे मालोजीराजेंचे जे पुत्र होते शहाजीराजे त्यांनी पण निजामशाहीची सेवा केली. निजामशाहीवर चालून आलेल्या मुघल आणि आदिलशाही फौजांचा त्यांनी ऑक्टोबर 1624 भातवाडीच्या लढाईत पराभव केला. या युद्धामुळे दक्षिणेच्या राजकारणात शहाजीराजांचा उदय झाला. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की शहाजीराजे भोसले जे होते त्यांनी शेवटपर्यंत निजामशाहीकडून लढा दिला आणि नंतर ते आदिलशाहीमध्ये गेले. कर्तबगार मराठा सरदार शहाजीराजे भोसले यांनी मुघल व आदिलशाही सत्तापासून निजामशाही वाचवण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश न आल्याने 1636 निजामशाहीचा शेवट झाला आणि यानंतर शहाजीराजे जे होते ते आदिलशाही जी होती त्याच्यामध्ये रुजू झाले. पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर ही त्यांची मूळची जहागीर होती जी त्यांच्या वडिलांना निजामशहाकडून मिळाली होती. त्याचबरोबर कर्नाटकमधील बंगळूरच्या जहागिरीचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. मराठी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तिथे स्वतंत्र राजदरबार निर्माण केला. राज्यकारभाराची कार्यक्षम यंत्रणा त्यांनी उभी केली. स्वतंत्र न्यायव्यवस्था, जमीन महसूल व जमा खर्चाची व्यवस्था त्यांनी ठेवली. त्यांच्या पदरी विविध जाती धर्माचे बहुविध भाषा जाणणारे सुमारे 75 कवी व पंडित होते. शहाजी राजांचा जो त्यांनी स्वतंत्र राजदरबार निर्माण केला त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. बंगलोर, कोलार, होसकोट, दोड्डबाळापूर, सिरा, कनकनगरी, चिक्कबाळापूर इत्यादी प्रदेश शहाजीराजांच्या जहागिरीत मोडत होते आणि तिथे अनेक मराठी अंमलदार नेमून शहाजीराजांनी महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रकाश व विकास झाला. म्हणजे ही जी संस्कृती होती, महाराष्ट्र संस्कृतीचा विकास हा शहाजीराजांच्या काळांपासूनच सुरू झाला होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे जी स्वराज्याची स्थापना केली. शहाजीराजे भोसले यांचं शिमोगा जिल्ह्यातील होदिगिरे या गावी 23 जानेवारी 1664 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. शहाजीराजे यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इतिहासकारांनी त्यांना राज्यनिर्माता व राज्यसंकल्पक म्हणून गौरविले आहे. शहाजीराजे भोसले यांचा विवाह लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाला होता. लखुजी जाधवांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाला आणि हे जे लखुजी जाधव होते ते यादवांचे वंशज होते. 1605 विवाह झाला आणि त्यानंतर 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे बालपण खडतर होते. बालशिवाजी व जिजाबाई बंगळूर मुक्कामी असताना शहाजीराजांनी बालशिवाजींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शिवाजीराजांना रामायण महाभारतातील कथांचा परिचय करून दिला. शिवाजीराजांना लहानपणीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांना मराठी, संस्कृत, फारसी भाषेचे शिक्षण दिले. अश्वारोहण, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, कुस्ती इत्यादींचे शिक्षण त्यांना देण्यात आले. पुणे जहागिरीमध्ये शिवाजीराजांना राज्यकारभाराचे पहिले धडे जिजाबाईंकडून मिळाले. राजकारभार करण्याचे जिजाबाईंमध्ये कौशल्य होते म्हणून त्याचं शिक्षण त्यांना स्वतःच्या आईकडूनच मिळालं. स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. शहाजीराजांनी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर जहागिरीचा कारभार जिजाबाई आणि बालशिवाजी यांच्याकडे सोपवला होता.
जहागिरीतील जो प्रदेश होता तो शिवाजीराजांच्या ताब्यात होता आणि जहागिरीतले जे किल्ले होते ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्यामुळे प्रदेश रक्षणासाठी किल्ले ताब्यात असणे आवश्यक होते. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आली. मग पुण्यास येता शिवाजी महाराजांनी 12 मावळ प्रांत हा काबीज केला. मावळ म्हणजे साधारणपणे शहाजीराजांच्या जहागिरीच्या मावळत्या बाजूचा डोंगराळ प्रदेश. हा प्रदेश सह्याद्रीच्या धारेलगतचा आहे आणि या प्रदेशात वेगवेगळे क्षेत्र येतात, जसं की अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, कारेबारसे मावळ असे वेगवेगळे खोरे आणि क्षेत्रे या डोंगराळ प्रदेशात पाहायला मिळतात. त्यानंतर शिवाजीराजांनी या प्रदेशात दंगलखोरांचा बंदोबस्त करून शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे रयतेच्या मनात महाराजांविषयी आदर आणि आत्मीयतेची भावना निर्माण झाली. शिवाजीराजांनी फौजेची उभारणी केली. त्या फौजेमध्ये मुख्य मावळे आपल्याला पाहायला मिळतात. संभाजी कावजी, येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, मदारी मेहतर, नेतोजी पालकर, बहिर्जी नाईक, मुरार बाजी देशपांडे इत्यादी जीवाभावाचे सवंगडी त्यांना मिळाले. शिवाजीराजांनी रोहिरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. राजांनी इसवी सन 1646 तोरणा किल्ला जिंकून पुढे राजगड, कोंढाणा, पुरंदर यांसारखे महत्त्वपूर्ण किल्ले हे ताब्यात घेतले. कारण त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली होती की प्रदेश रक्षणासाठी किल्ले हे खूप महत्त्वाचे असतात, म्हणून त्यांनी वेगवेगळी किल्ले ही ताब्यात घेतली. छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही संबंध. स्वराज्याच्या विस्तारासाठी जावळीचा दुर्गम प्रदेश मिळवणे छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक वाटू लागले. 1656 जावळीवर स्वारी करून आदिलशाही सरदार जे होते चंद्रराव मोरे यांचा पराभव त्यांनी केला आणि जावळी विजयाने स्वराज्याच्या कक्षाया रुंदावल्या. रायगडसारखा बुलंद किल्ला ताब्यात आला. जेव्हा त्यांनी जावळीचा जो दुर्गम प्रदेश होता त्याच्यावर स्वारी केली तर त्यांनी रायगड प्रदेश हा जिंकला. 1656 जावळीचा प्रदेश आपल्या ताब्यातून गेल्याने आदिलशहाचा क्रोध अनावर झाला आणि त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानाला पाठवले. अफजल खानाबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्यापेक्षा दुर्गम प्रदेशात लढण्याचे महाराजांनी ठरवले आणि त्यानुसार जावळी खोऱ्यातील प्रतापगड जो होता तर प्रतापगडाकडे ते गेले आणि या दोघांमध्ये 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान जो होता त्यांची भेट झाली. भेटीप्रसंगी अफजल खानाने काय केलं की महाराजांवर हल्ला केला, पण महाराजांनी प्रसंगावधान साधून अफजल खानासच ठार मारले. अफजल खानाचा वध होऊन पन्हाळगडासारखा किल्ला महाराजांच्या ताब्यात गेल्यामुळे आदिलशाहीला धक्का बसला आणि पन्हाळगडासारखा अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ला परत मिळवण्यासाठी सिद्दी जोहर यास प्रचंड फौज देऊन पन्हाळ्यावर पाठवले. त्याच काळात जो शाहिस्तखान होता तर तो शाहिस्तखान पुण्यावर चालून आला. मग छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते दुहेरी संकटात पडले. महाराजांना त्या किल्ल्यातून बाहेर पडणे आवश्यक वाटू लागले. जुलै 1660 रात्रीच्या वेळी निवडक सैन्यानिशी महाराज किल्ल्यातून बाहेर पडले. त्यांनी विशाळगडाकडे दौड सुरू केली. शत्रूने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि बाजीप्रभू देशपांडे जे होते तर त्यांनी तिथे लढा दिला पावनखिंडीत आणि जेव्हा महाराज सुखरूप किल्ल्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी देह ठेवला. त्यानंतर आपण बघू छत्रपती शिवाजी महाराज व मुघल संबंध. हे तर होते छत्रपती आणि आदिलशहाचे संबंध. आदिलशहाने अफजल खान आणि सिद्दी जोहर यांना पाठवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी, कारण शिवाजी महाराजांनी रायगड त्याचप्रमाणे पन्हाळगड हे ताब्यात घेतले होते. आता आपण बघू छत्रपती शिवाजी महाराज व मुघल संबंध. स्वराज्यावर चालून आलेला व पुण्याच्या लाल महालात तळ ठोकलेल्या शाहिस्तखानाचा बंदोबस्त करण्याचे महाराजांनी ठरवलं. आपण पाहिलं की जेव्हा सिद्दी जोहर यांनी हल्ला केला होता त्याचवेळी शाहिस्तखान हा पुण्यावर चालून आला होता. मग निवडक सैन्यानिशी 5 एप्रिल 1663 रोजी रमजानच्या दिवसात रात्री खानावर छापा त्यांनी टाकला. महाराजांनी शाहिस्तखानावर वार केला, पण तो त्यांनी बोटावर निभाला आणि शाहिस्तखानाची बोटेही छाटली गेली. मग यामुळे काय झालं की औरंगजेब बादशहाने अपयशी ठरलेल्या शाहिस्तखानाची बंगालच्या सुभ्यावर रवानगी केली. शाहिस्तखानाने सतत 3 वर्षे स्वराज्यातील प्रदेशाची लूट केली आणि याचा बदला घेण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या वैभवशाली सुरत शहरावर स्वारी करण्याचे ठरवले. शाहिस्तखानाने काय केलं, जेव्हा त्याची बंगालच्या सुभ्यावर रवानगी केली तर त्याच्या आधी 3 वर्षे त्यांनी स्वराज्यातील प्रदेशाची लूट केली आणि याचा बदला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी 1664 सुरतेवर स्वारी केली. मग महाराजांच्या सुरत स्वारीमुळे सम्राट औरंगजेबाची बेइज्जती झाली आणि मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सम्राट औरंगजेबाने काय केलं, मिर्झा राजे जयसिंगला पाठवलं. सर्वात पहिले त्याने शाहिस्तखानला पाठवलं, त्यानंतर त्याने मिर्झा राजे जयसिंगला पाठवलं.
दिलेर खानाला प्रचंड फौज देऊन दक्षिणेत पाठवलं. त्यांनी महाराष्ट्रात येऊन सर्व बाजूंनी शिवाजी महाराजांना अडचणीत टाकलं. हा जो मिर्झा राजे जयसिंग होता हा दक्षिणेत आला आणि त्यांनी परत शिवाजी महाराजांना अडचणीत टाकलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की जीवितहानी टाळण्यासाठी जो मिर्झा राजे जयसिंग होता त्याच्यासोबत पुरंदरचा तह केला. तर हे खूप महत्त्वाचं ठरतं की पुरंदरचा तह हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला. या तहान्वये मुघलांना 23 किल्ले व 4 लाख होणांचा प्रदेश देण्याचे मान्य केले. परिणामतः या तहामुळे स्वराज्याचं जे कार्य होतं काही काळ खीळ बसली, म्हणजे यामुळे नुकसान झालं. परंतु पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंगांच्या प्रस्तावानुसार शिवाजी महाराज सम्राट औरंगजेबाच्या भेटासाठी पुत्र संभाजी आणि निवडक विश्वासू सहकाऱ्यांसह आग्र्यास रवाना झाले. म्हणजे जो पुरंदरचा तह झाला तर त्या तहामध्ये 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश तर दिलाच, परंतु त्या तहानुसार असं होतं की औरंगजेबाच्या भेटीसाठी पण जायचं होतं. मग शिवाजी महाराज त्यांच्या प्रस्तावानुसार औरंगजेबाच्या भेटीला गेले. परंतु यावेळी काय झालं की औरंगजेबाने कपट केला आणि शिवाजी महाराजांना कैद केलं. मग यावेळी 19 ऑगस्ट 1666ला छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजीसह आग्र्याहून निसटले. राजपुत्र संभाजीला मथुरेला ठेवून महाराज वेषांतर करून महाराष्ट्रात सुखरूप परतले आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातून निसटल्याचे दुःख बादशहा औरंगजेब जन्मभर विसरू शकला नाही. तर औरंगजेबाचा हा तिसरा जो प्रयत्न होता, शाहिस्त खान, मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांनी जे कपट केलं, तर हा तिसरा प्रयत्नही औरंगजेबाचा फसला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674मध्ये. 6 जून 1674मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. या प्रसंगी छत्रपती ही पदवी त्यांनी धारण केली. स्वतंत्र सार्वभौम राज्याचे ते छत्रपती झाले. हा राज्याभिषेक झाल्यानंतर त्या राज्याभिषेकाचं महत्त्व काय होतं हे इथं सांगितलं आहे. शिवराज्याभिषेकामुळे भारताच्या इतिहासात एक नवे युग अवतरले. यानंतर मराठी राज्याला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा दर्जा प्राप्त झाला. राजपत्रांवरती यापुढे क्षत्रिय कुलवंतास श्रीराजा शिवछत्रपती असा निर्देश करण्यास सुरुवात झाली. राज्यारोहणापासून नवा राज्याभिषेक शक सुरू झाला, म्हणजेच कालगणना सुरू झाली आणि यामुळेच महाराज युगप्रवर्तक शककर्ते ठरले. स्वतंत्र कालगणनेमुळे त्यांची सत्ता सार्वभौम होती हे सिद्ध झाले आणि महाराजांनी स्वतःची शिवराई व होण ही नाणे पाडली. हे खूप महत्त्वाचं आहे की महाराजांच्या काळात सर्वात पहिले तर शक कालगणना ही सुरू झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की शिवराई व होण ही जी नाणी होती ही त्यांच्या काळात पाडली. छत्रपतींना सर्व जाती धर्मांच्या गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला आणि स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल ही सुरू झाली. राज्याभिषेकानंतर कर्नाटक मोहीम त्यांनी हाती घेतली. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. कर्नाटक मोहिमेसाठी कुतुबशहाने सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले. कर्नाटक मोहिमेमध्ये त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकला आणि त्या तंजावरमध्ये आपला सावत्रभाऊ व्यंकोजी यांच्याबरोबर सलोख्याची बोलणी त्यांनी केली. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान मराठा या साम्राज्यामध्ये काय काय होते ते इथे दिले. भारताच्या इतिहासात होऊन गेलेल्या लोकोत्तर पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदराने उल्लेख केला जातो. सामान्य रयतेला सुखी करण्यासाठी महाराजांनी विविध उपाययोजना केल्या. तर त्यामध्ये येतं की त्यांनी वतनदारांचे हक्क काढून घेतले, रयतवारी पद्धत सुरू केली, कठोर शिक्षा करून गुंडांचा बंदोबस्त त्यांनी केला, अधिक शेती ही लागवडीखाली आणली, गावच्या पाटलांना त्यांनी प्रोत्साहन दिले, पडीक जमीन लागवडीखाली आणणाऱ्यास सुरुवातीला काही वर्ष शेतसाऱ्यात सवलत दिली, दुष्काळप्रसंगी शत्रूच्या आक्रमणाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत केली, आवश्यकता भासेल तेव्हा सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि बी बियाणे पुरवण्याची व्यवस्था त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व जाती वर्गांचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांचे जे सहकारी होते त्यामध्ये काही मुसलमान सहकारीही होते. वंशपरंपरेने न नेमता गुणवत्तेप्रमाणे कर्तृत्ववान व्यक्तीला महत्त्वाच्या पदावर त्यांनी नेमले. स्वराज्यातील मराठी जनतेच्या सद्गुणांना चालना देऊन राष्ट्रीय कार्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी वेगवेगळे असे जे उत्कृष्ट सेनानी होते ते घडवले. महाराजांनी आपल्याच माणसांना राजकारण, लष्कर, आरमार, राज्यकारभार हे जे महत्त्वाचे क्षेत्र होते अशा क्षेत्रांमध्ये नेमून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव दिला. नोकरांना रोख आणि नियमित वेतन दिले. म्हणूनच महाराजांची प्रशासकीय व्यवस्था सर्वसामान्यांच्या हिताची आणि गतिमान ठरली. छत्रपती शिवाजी राजांनी राज्य शिष्टाचाराचे संकेत तंतोतंत पाळले. डामडौल, चैनबाजी, विलासवृत्ती या गोष्टींना त्यांनी थारा दिला नाही. रयतेच्या कल्याणालाच त्यांनी प्राधान्य दिले आणि एक
लोककल्याणात्मक असं राज्य त्यांनी बनवलं. स्वतःच्या मालकीचे किल्ले, लष्कर व आरमाराची उभारणी करून शत्रूपासून स्वराज्याचे त्यांनी नेहमी रक्षण केले. लष्करी बळावर जावळीचे चंद्रराव मोरे, जो आदिलशाही राजा होता, शहाजादा मुराद बक्ष, कारतलब खान, जसवंत सिंग, शाहिस्ता खान यांच्यावर त्यांनी मात केली. महाराजांच्या आरमारात वेगवेगळे असे त्यांचे मातब्बर सैनिक होते, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक होते. महाराजांनी हेरखाते व लष्कर यांच्यात समन्वय राखला. महाराजांमध्ये जागरूकता, सतर्कता, धाडस व संघटन असे कौशल्य उपजतच होते आणि अनेक महत्त्वाच्या मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांनी फ्रेंच, पोर्तुगीजांकडून तोफा व दारुगोळा मिळवला होता. त्याचप्रमाणे इंग्रजांकडे तोफा व दारुगोळ्याची मागणीही त्यांनी केली होती, पण इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कर्नाटक मोहीम, ज्या मोहिमेद्वारे त्यांना जिंजी किल्ला हा प्राप्त झाला, त्यांनी मद्रासच्या इंग्रजांकडे अभियंते, तंत्रज्ञ याबाबतही मागणी केली होती. या लोकांकडून मराठी माणसांना स्थापत्य व लष्करविषयक तंत्रज्ञान शिकता यावे आणि आपल्या लष्करातही तज्ज्ञ मराठी मंडळी निर्माण व्हावी असा महाराजांचा यामागे आधुनिक दृष्टिकोन होता. म्हणजे शिवाजीराजांच्या काळात एक सर्वांगीण विकास हा त्यांनी केला आणि नेहमी त्यांनी लोककल्याणाच्या दृष्टीने ही कार्य केली. तर हा जो होता हा शिवरायांचा कार्यकाळ होता. आता आपण यापुढे पाहू मराठा स्वातंत्र्ययुद्ध. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे नंतर छत्रपती बनले. छत्रपती संभाजी महाराजांना सिद्धी, पोर्तुगीज आणि मोगल यांच्याबरोबर सतत संघर्ष करावा लागला. मराठ्यांचे स्वातंत्र्य संपवण्यासाठी खुद्द औरंगजेब प्रचंड सैन्यानिशी महाराष्ट्रात उतरला. छत्रपती संभाजींच्या शौर्यामुळे शत्रूस फार मोठी दहशत बसली. छत्रपती संभाजी महाराज जे होते ते पण खूप कर्तबगार असे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र या नात्याने छत्रपती पदावर संभाजींचा पूर्ण हक्क होता. परंतु रायगडावरील अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी, मोरोपंत पिंगळे प्रधानांनी त्यांचा हक्क डावलून लावला. म्हणजे अंतर्गत कलह यांनाही संभाजीराजांना सामोरं जावं लागलं. म्हणजे अंतर्गत कट कारस्थान जे होते त्यांना. अशा प्रतिकूल परिस्थितीत पण त्यांनी औरंगजेबचा पुत्र जो होता अकबर याला आश्रय दिला आणि हे खूप धाडसाचं काम जे होतं ते संभाजीराजांनी केलं. त्यानंतर अफाट फौज घेऊन खुद्द औरंगजेब मराठी राज्यावर चालून असताना संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने त्याचा प्रतिकार केला. 1685 मराठ्यांसोबतचा लढा थांबवून आदिलशाही आणि कुतुबशाही विरुद्ध त्यांनी मोहीम हाती घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत स्वकीयांबरोबरच सिद्धी, पोर्तुगीज व मोगल यांच्याबरोबर सतत संघर्ष करावा लागला आणि यामुळे छत्रपती संभाजीराजांच्या शौर्यामुळे शत्रूस फार मोठी दहशत पडली. म्हणजे अंतर्गत कलह तर होता, त्याबरोबरच ज्या वेगवेगळ्या सत्ता होत्या जशा की सिद्धी, पोर्तुगीज आणि मोगल यांच्याबरोबर त्यांना सतत संघर्ष करावा लागला. इसवी सन 1689 संगमेश्वर येथे शेख निजाम जो होता, मुकर्रब खान, तर यांनी छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांना पकडले. औरंगजेब बादशहाच्या आज्ञेने भीमा नदीच्या तीरावर वडूबुद्रुक येथे 11 मार्च 1689 रोजी यांना क्रूरपणे ठार मारले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधड्या छातीने शरणागतीचा एक शब्दही न काढता त्यांनी वीरमरण पत्करले. तर महाराष्ट्राला हे जे संभाजी महाराज आहे ते सदैव प्रेरणादायी ठरले आहे. संभाजी महाराजांच्या हुतात्म्याने स्वातंत्र्य देवतेचे होमकुंड प्रज्वलित झाले. छत्रपती संभाजी महाराज हे खूप महत्त्वाचे ठरतात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर. त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणविशेष होते आणि सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे त्यांचा बुधभूषण हा जो संस्कृत ग्रंथ आहे ते संस्कृत पंडित होते आणि त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला संस्कृतमधून. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी काव्यालंकार, शास्त्रे, पुराणे, संगीत आणि धनुर्विद्यांचा सखोल अभ्यास केला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, 7 शतक हे 4 ग्रंथ त्यांनी लिहिले. छत्रपती संभाजी राजेनंतर छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती झाले. त्यांनी जिंजीला राहून मोगलांविरुद्ध लढा हा चालूच ठेवला आणि या कामी संताजी आणि धनाजी हे जे 2 सेनापती होते त्यांनी मुघलांना जेरीस आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनी पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व केले. स्वराज्यातील ठाणे शत्रूच्या हाती भराभर पडत होती. राजधानी होती जी रायगड, त्याला वेढा पडला असताना राजाराम महाराजांनी कर्नाटकात जिंजीला राहून मोगलांविरुद्ध लढा चालू ठेवला. राजाराम महाराजांच्या कार्यकाळात संताजी घोरपडे, धनाजी जाधव या सेनानींनी मोगल पक्षाकडील अली मर्दान खान, इस्माईल खान, शेख निजाम
सर्जा खान, तहब्बूर खान असे जे नामांकित सरदार होते तर यांना पराभूत केले. त्यामुळे मराठ्यांचे जे नीतिधैर्य होतं ते वाढलं होतं. 2 मार्च 1700 राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. राजाराम महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजेच महाराणी ताराबाई तर यांनी स्वराज्याचे रक्षण केले आणि त्यावेळी त्यांनी मोगलांशी संघर्ष केला. मुघल शत्रूविरुद्ध प्रथम आपण पाहिलं की छत्रपती संभाजी महाराज हे लढले. त्यानंतर छत्रपती राजाराम आले आणि त्यानंतर जे सूत्रे होती ती महाराणी ताराबाई यांनी हाती घेतली. तर या सोनेरी पर्वाला मराठ्याचे स्वातंत्र्य युद्ध असं म्हणलं गेलं. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपले वैधव्याचे दुःख बाजूला ठेवून मराठी सत्तेची सूत्रेही आपल्या हातात घेतली. औरंगजेबाने नव्या उत्साहाने मराठ्यांच्या ताब्यातील किल्ले जिंकण्याची मोहीम हाती घेतली होती आणि त्यामुळे सर्वत्र लष्करी धुमश्चक्री चालू होती. अशा परिस्थितीत उत्तम राज्यकारभार, लष्करी मोहिमांचे संयोजन, राज्यातील सेनानी अधिकाऱ्यांवर देखरेख अशा वेगवेगळ्या कामगिरी ज्या आहेत त्या ताराबाईंनी बजावल्या आणि स्वराज्यातील औरंगजेबाच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर अशा प्रकारे ज्या ताराबाई आहेत तर त्या एक प्रेरणा ठरतात. त्यांनी राजारामनंतर मराठी सत्तेची जी सूत्रे आहेत ती हातामध्ये घेतली आणि औरंगजेबाविरुद्ध त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध जे होतं ते एक लोकयुद्ध होतं. त्यामध्ये सगळ्या जाती जमातीचे जे लोक होते त्यांचं योगदान होतं आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा शेवट औरंगजेब बादशहाच्या मृत्यूने झाला. औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला तर त्याच्या आधी त्याच्या कैदेमध्ये राणी येसूबाई म्हणजेच संभाजी महाराजांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा पुत्र शाहू हा औरंगजेबाच्या कैदेत होता. परंतु जेव्हा 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूमुळे मराठा स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला आणि 8 मे 1707 रोजी शाहूंची कैदेतून सुटका केली. शाहू महाराष्ट्रात आले. परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी सत्तेची सर्व सूत्रे ही ताराबाईंच्या हातात होती. मग शाहूंच्या येण्याने ताराबाईंनी काय केलं की त्यांचा जो गादीवरचा हक्क आहे तो नाकारला. त्यामुळे ताराबाईमध्ये आणि शाहूमध्ये एक युद्ध छेडलं गेलं. शाहूंच्या पक्षात बाळाजी विश्वनाथ नावाचा एक सेनापती होता. तर त्यांनी काय केलं की धनाजी जाधव जो ताराबाईंकडून सेनापती होता त्या सेनापतीचे मतपरिवर्तन केले. मग त्यानंतर भीमा नदीच्या काठी खेड येथे जे युद्ध झाले तर शाहूंचा जो पक्ष होता त्यामध्ये शाहूंच्या पक्षाचा हा विजय झाला आणि छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे स्वतःचा राज्याभिषेक केला. त्यामुळे महाराणी ताराबाईने कोल्हापूर येथे मराठ्याच्या दुसऱ्या गादीची स्थापना केली. सातारा आणि कोल्हापूर या 2 गाद्यांमधील संघर्ष वारणेच्या तहाने संपला. त्यामुळे मराठ्यांमधील यादवीची ही समाप्ती झाली आणि मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे लोकयुद्ध होते. यापुढे मराठी सत्तेचा विस्तार झाला. आपण पाहिलं की शाहूंच्या पक्षामध्ये बाळाजी विश्वनाथ नावाचे महत्त्वाचे व्यक्ती होते. यांनी शाहू महाराजांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि त्यांच्यामुळे साताऱ्यावर छत्रपतींचे राज्य हे प्रस्थापित झाले. बाळाजी विश्वनाथने शाहू विरोधकांवर मात केली. कान्होजी आंग्र्यांसारख्या मातब्बर सरदाराला छत्रपती शाहूंच्या पक्षांमध्ये त्यांनी आणले आणि दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई सरदेशमुखी अशा सनदा प्राप्त केल्या. तर बाळाजी विश्वनाथ यांना शाहू महाराजांनी पेशवेपद दिले होते. बाळाजी विश्वनाथ यांचा जेव्हा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्यांचा जो मुलगा होता बाजीराव यास पेशवेपद दिले. आपण त्यांना पहिला बाजीराव असं म्हणतो. पहिला बाजीराव जो होता तो खूप महत्त्वाचा पेशवा हा मराठी सत्तेसाठी ठरला. पहिल्या बाजीरावाने दाभाडे प्रकरण, छत्रसालला मदत आणि दिल्लीवर वर्चस्व याचे प्रयत्न, त्याचप्रमाणे दक्षिणेत निजाम, सिद्दी, पोर्तुगीज इत्यादी मराठी शत्रूंवर वचक निर्माण केला आणि या कामी बंधू चिमाजी अप्पा त्यांचे जे भाऊ होते चिमाजी अप्पा पहिल्या बाजीरावचे आणि इतरांचे सहकार्य हे त्यांना लाभले. बाजीरावाने कर्तृत्ववान व्यक्तींना संधी दिल्यामुळे शिंदे, होळकर, गायकवाड, पवार अशी कित्येक कर्तबगार मराठी सरदार जी होते ती घराणी राजकारणात पुढे आली. या कर्तबगार घराण्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा, दहार, इंदोर, ग्वाल्हेर, देवास, उज्जैन अशी अनेक राजकीय प्रभाव क्षेत्रे निर्माण केली आणि तिथे त्यांनी मराठी संस्कृतीचा प्रसार केला. मराठा सरदारांनी पंजाब जिंकून अटकेपार मराठी सत्तेचा झेंडा हा फडकवला. पहिला बाजीराव हा खूप कर्तृत्ववान होता. पहिल्या बाजीरावानंतर बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे झाले आणि नानासाहेबांनी पण आपले लक्ष हे दक्षिणेकडे केंद्रित केले. त्यांनीही खूप उत्कृष्ट कामगिरी ही मराठी सत्तेत केली. बंगाल प्रांतावरून पेशवे भोसले संघर्ष जो होता त्याचप्रमाणे निजाम, सिद्दी यांच्याशी संघर्ष त्यांचे निर्माण झाले. याच काळात इंग्रजांनी बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला.
आंग्र्यांच्या आरमारावरच मराठी सत्ता सामर्थ्यशाली आहे हे ओळखून इंग्रजांनी कूटनीतीचा वापर करून मराठ्यांच्या मदतीनेच आंग्र्यांचे आरमार जे आहे ते नष्ट केले. नानासाहेबांच्या उत्तर धोरणातून 1761 तिसरे पानिपत युद्ध हे घडून आले. तर हे जे तिसरं पानिपत युद्ध होतं ते अहमदशहा अब्दाली आणि नानासाहेब म्हणजेच नानासाहेबांच्या काळात मराठा साम्राज्य आणि अहमदशहा अब्दाली 1761 पानिपत येथे तिसरे पानिपत युद्ध हे घडून आले. पण या पानिपत युद्धामध्ये काय झालं की पराभव झाला आणि मराठ्यांची सत्ता जी आहे ती दुबळी झाली. पेशव्यांच्या मालिकेतील सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणून इतिहासकारांनी पहिल्या माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला आहे. स्वार्थी मराठा सरदार वठणीवर आणले. आग्रा, दिल्ली, पंजाबवर त्यांचे वर्चस्व स्थापन झाले. नजीब खान रोहिल्याचा पण त्यांनी पराभव केला. पहिल्या माधवराव पेशव्यांविषयी इतिहासकार ग्रँड डफ जो आहे तो म्हणतो की पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढे घातक ठरले नाही त्यापेक्षा अधिक घातक त्यांचा अकाली मृत्यू ठरला. कारण जेव्हा माधवरावांचा मृत्यू झाला तर त्यावेळी मराठा साम्राज्याला जे आहे ती उतरती कळा लागली. राघोबा दादा जे रघुनाथराव होते तर त्यांना पेशवेपद हवे होते म्हणून त्यांनी काय केलं की माधवरावांचा जो पुत्र होता त्यांचा जो भाऊ होता माधवरावांचा नारायणराव त्यांना हे पेशवेपद मिळाले. परंतु त्यांनी काय केलं की नारायणरावांचा खून घडवून आणला आणि नारायणरावांचा जेव्हा खून झाला तर त्यांच्या खुनानंतर सगळे सूत्रे जी आहे ती बारभाईंच्या हाती घेतली आणि बारभाईंनी काय केलं की नारायणरावांचा जो पुत्र होता सवाई माधवराव त्याच्या हातात ही सत्ता दिली. तो खूप लहान होता तर बारभाईंनी जे आहे ते त्यावेळी मार्गदर्शन केले आणि रघुनाथरावांना पुन्हा जे पेशवेपद आहे ते प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांची मदत घेतल्यामुळे काय झालं की ही सत्ता नंतर खूप खिळखिळी व्हायला सुरुवात झाली. महादजी शिंदे आणि अहिल्यादेवी होळकर ज्या होत्या तर हे दोन व्यक्तीही खूप महत्त्वाचे ठरतात मराठा साम्राज्यांमध्ये. बारभाई मंडळाकरता सर्वस्व अर्पून मराठी सत्तेचे हित ज्या मराठी सरदारांनी साधले त्यात अग्रक्रमांनी महादजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. महादजी शिंदे जे होते त्यांनी इसवी सन 1771 दिल्ली काबीज करून दिल्लीच्या तख्तावर शहा आलमला बसवले. तर ही सर्वात मोठी कामगिरी महादजी शिंदे यांची मानली जाते. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात पराक्रम गाजवून इंग्रजांसोबत सालबाईचा तह हा महादजी शिंदे यांनी केला. मराठी राज्याचे हित त्यांनी जपले आणि फ्रेंच सेनानी जे होते डॉक्टर बॉयन यांच्या नेतृत्वाखाली कवायती फौज त्यांनी उभारली. गोहदच्या राजाच्या ताब्यातील ग्वाल्हेर इसवी सन 1784 जिंकले आणि महादजींच्या कर्तबगारीची दखल घेऊन बादशहाने त्यांना 1784 वकीले मुतालिक जे आहे हे पद त्यांना दिले. महादजींच्या कर्तबगारीची दखल घेऊन बादशहाने त्यास नोव्हेंबर 1784 वकीले मुतालिक हे पद देऊन गौरवले. त्यानंतर महादजींनी आग्रा जिंकले. तर अशा वेगवेगळ्या ज्या कामगिरी आहे त्या महादजी शिंदे यांनी केल्या. त्यामुळे महादजी शिंदे हे खूप महत्त्वाचे ठरतात. उत्तरेमध्ये त्यांनी त्यांचं राज्य प्रस्थापित केलं होतं. राजपुतांकडून खंडणी वसूल केली. त्याचप्रमाणे गुलाम कादिर जो आहे त्याच्या ताब्यातून त्यांनी दिल्ली मुक्त करून गुलाम कादिरचे डोळे काढले आणि महादजींची ही जी कामगिरी होती तर या कामगिरीमुळे बादशहाने आपल्या राज्यात गोवध बंदी घातली. हिंदूंची मथुरा, वृंदावन ही पवित्र तीर्थक्षेत्रे महादजींच्या ताब्यामध्ये आली आणि अशा या कर्तबगार सेनानीच्या पुण्याजवळील वानवडी येथे 12 फेब्रुवारी 1794 रोजी निधन झाले. त्यानंतर आपण बघू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. तर अहिल्यादेवी होळकर ज्या होत्या यांचा जन्म बीड जिल्ह्यात चौडी या गावी झाला 1725 आणि महापराक्रमी सेनानी मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते. असा वारसा त्यांना लाभला होता. कुंभेरीच्या लढ्यामध्ये अहिल्यादेवींचे पती जे होते खंडेराव हे धारातीर्थी पडल्यामुळे त्यांना ऐन तारुण्यामध्ये वैधव्य आले. मल्हाररावांनी त्यांना धीर देत राजकारण, समाजकारणातील बारकावे लक्षात करून दिले आणि त्यामुळे त्यांनी सक्षमपणे कारभार हा पाहिला. खाजगी जीवनात अत्यंत दयाळू आणि क्षमाशील असलेल्या अहिल्याबाई न्याय देताना कठोर होऊन निपक्षपातीपणे वागत आणि याचं उदाहरण त्यांनी असं दिलं की स्वतःचा मुलगा मालेरावांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल 5 कोरडे ओढण्याची शिक्षा त्यांनी त्याला ठोठावली होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही त्यांनी खूप महत्त्वाच्या योजना केल्या. कृषी विकास व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना राबवल्या. लष्करी मोहिमेत व्यस्त असलेल्या तुकोजीरावांना प्रोत्साहन दिले. त्यास लष्करी कुमक द्रव्य पुरवले. अहिल्याबाईंनी आपल्या खजिन्याचे खाजगी व सरकारी असे 2 भाग केले. खाजगी व सरकारी कोशासाठी त्यांनी व्यवस्था आखून दिली. खाजगी कोशातून त्यांनी दानधर्म केला. अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. पाणपोया सुरू केल्या. अशी वेगवेगळी जी जनकल्याणाची कामे आहे ती अहिल्याबाई होळकर यांनी केली.
अहिल्याबाई होळकर यांचा जो मृत्यू आहे तो महेश्वर येथे 1795 झाला. सवाई माधवराव, आपण पाहिलं की पेशव्यांची जी वंशावळ आहे तर सगळ्यात पहिले बाळाजी विश्वनाथ, त्यानंतर पहिला बाजीराव, त्यानंतर नानासाहेब, मग माधवराव, मग सवाई माधवराव. आणि सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबादादांचे पुत्र जे होते दुसरा बाजीराव हे पेशवे बनले. परंतु रघुनाथराव जे आहे म्हणजेच राघोबादादा हे इंग्रजांना मिळाले आणि त्यानंतर दुसरा बाजीराव हा पेशवा बनला. परंतु दुसरा बाजीराव होता तो अकार्यक्षम होता आणि यामुळे काय झालं की राज्यकारभाराची घडी विस्कटली आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. मराठा सरदारांचा पराभव ते करत गेले. 1802 वसईच्या तहाने मराठ्यांच्या राज्यांची ऱ्हासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि 1818 पूर्णपणे मराठा साम्राज्य जे आहे आणि त्यांची जी सत्ता आहे ती कायमचीच नष्ट झाली आणि महाराष्ट्रावर इंग्रजी सत्तेचे वर्चस्व हे निर्माण झाले. तर असा हे जे वेगवेगळ्या सत्तांचा पराभव मराठा साम्राज्याने केला. परंतु दुसऱ्या बाजीरावानंतर मराठा साम्राज्य जे आहे ते संपुष्टात आलं. आता आपण बघू की मराठा साम्राज्यामधली आर्थिक परिस्थिती कशी होती. तर शेती हा प्रमुख व्यवसाय होता, त्यामुळे कृषीप्रधान अर्थव्यवस्था ही मराठा कालखंडाची होती. त्याचप्रमाणे जमीन मोजण्यासाठी एका काठीचा उपयोग केला जात होता. एका काठीची योजना केली जात होती, तिला शिवशाही काठी असं संबोधलं गेलं. स्वराज्यात दादोजी कोंडदेव यांनी मलिक अंबरच्या शेतसारा पद्धतीचा स्वीकार केला. मलिक अंबर जो होता तो निजामशाहीमधला एक महत्त्वाचा असा सरदार किंवा महत्त्वाचा असा व्यक्ती होता. तर मलिक अंबरचं जी शेतसारा पद्धती होती त्याचा स्वीकार दादोजी कोंडदेव यांनी केला आणि उत्पन्नाच्या 2/5 एवढा शेतसारा हा आकारला जात होता मराठ्यांच्या कालखंडात. 2/5 एवढा रकमेच्या स्वरूपात किंवा धान्याच्या स्वरूपात तो स्वीकारला जात होता. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत करून प्रसंगी सवलतीसुद्धा दिल्या. परिणामतः स्वराज्यातील बरीच जमीन ही लागवडीखाली आली. महसूल गोळा करण्यासाठी पगारी नोकर ठेवले. मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांनी जमिनीसंबंधी अनेक सुधारणा करून तिच्यातील दोष कमी करण्याचा प्रयत्न केला आणि शेतसारा जे होते ते उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. शेतसाराप्रमाणेच अजून काही गोष्टी होत्या जसं की चौथाई सरदेशमुखी, जकात, दंड, हरकी, भेटवस्तू, इनामपट्टी, लूट इत्यादी माध्यमांमधून काय होत होतं की सरकारी खजिन्यात भर पडत होती. आपण पाहिलं की चौथाई आणि सरदेशमुखी ही बाळाजी विश्वनाथ यांनी मिळवून दिली. उद्योगधंदे आणि बाजारपेठा जर आपण पाहिलं तर उद्योगधंदेही बऱ्याच प्रमाणात विकसित झाले होते मराठी कालखंडामध्ये. मराठा काळात कापड उद्योग, धातूची भांडी, कागद, जड जवाहीर, मीठ, नीळ, साखर, लाकूडकाम, जहाज बांधणी त्यावेळी होते. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी रायगड आणि राजगड या 2 ठिकाणी व्यापारी पेठा या निर्माण झाल्या होत्या. सोलापूर, वसई, ठाणे, सातारा, पुणे, कोल्हापूर या ठिकाणीही व्यापारी पेठांची स्थापनाही करण्यात आली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोने, चांदी, तांब्याची नाणी प्रचलित होती. शिवराई आणि होन ही जी 2 नाणी होती तर ही सोन्याची नाणी शिवाजी महाराजांच्या मुद्रेसह चलनात होती. शिवाजी महाराजांची मुद्रा, शिवराई आणि होन हे होते उद्योगधंदे. धार्मिक जीवन जर आपण पाहायला गेलो तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीची लोके होती. रायगड ही राजधानी जेव्हा झाली तेव्हा त्यांनी हिंदूंसाठी जगदीश्वराचे मंदिर तर बांधलेच, परंतु मुस्लिमांसाठी मस्जिदसुद्धा शिवाजी महाराजांनी बांधली. दानधर्म करताना त्यांनी हिंदू मुस्लिम असा भेद कधीच केला नाही. चाफळचे रामदास स्वामी, पाटणचे मौनी बाबा, त्याचप्रमाणे इंदापूरचा काझी, केळशीचे बाबा या सर्व संतांना त्यांनी दानधर्म केला. यावरून काय कळतं की सर्व धर्म समभाव हा धर्माबद्दल शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन यामधून आपल्याला ज्ञात होतो. शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर होते तेव्हा मोहिमेवर असताना पण त्यांनी असं सांगायचे ते नेहमी की मशिदीवर हल्ला करू नका, कुराणाची अवहेलना करू नका अशी त्यांची सैन्याला नेहमी आज्ञा होती. जे कोणी मुस्लिम धर्म स्वीकारत होते तर त्यांना परत हिंदू धर्मात येण्यास तेव्हा परवानगी नव्हती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेल्या नेतोजी पालकर जे होते यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तर अशी वेगवेगळी जी धार्मिक विषयी जी कामे आहे तर ही शिवाजी महाराजांनी त्यावेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार, लष्कर व किल्ले प्रशासनात ख्रिश्चन होते, सिद्धी, मुस्लिम, पठाण, बेरड, रामोशी, भंडारी, धनगर, कोळी, बेलदार, भिल्ल, गावकुसाबाहेर राहणाऱ्या सर्वांचाच समावेश होता आणि यांचा समावेश शिवाजी महाराजांनी केला आणि त्यांनी
त्यांना वेगवेगळी गोष्टी शिकवल्या, त्यांना जो पाहिजे तो सन्मान दिला. त्यामुळे यांनी पण स्वराज्यासाठी प्राणाची बाजीही लावली. मराठ्यांच्या उत्तरार्धात अंमल सुरू झालेल्या प्रदेशात उपेक्षित व उपद्रव पोचलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून तेथे नियमित पूजा अर्चा सुरू करण्यात आली. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देवळे, घाट, कुंडे, धर्मशाळा ह्या उभारल्या. तर हे होतं तिथलं धार्मिक जीवन. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन जर आपण पाहिलं तर मराठा काळात बहुतांश लोक हे खेड्यात राहत होते. खेड्यांमध्ये 2 विभाग होते. गावाच्या लोकवस्तीच्या विभागाला पांढरी असे म्हणत आणि लागवडीखालील असलेल्या शेतीस काळी असे म्हणत. काळी आणि पांढरी असे 2 विभाग होते. गावामध्ये पाटील, कुलकर्णी, चौगुले, शेटे, महाजन, देशमुख, देशपांडे, मिरासदार, बलुतेदार वंशपरंपरेने राहत होते. संपूर्ण गावगाडा हाकण्याची जबाबदारी यांच्यावर होती. बलुतेदार आणि अलुतेदार. बलुतेदारची कन्सेप्ट आपण आधीच पाहिली. यादव कालखंडामध्ये पण बलुतेदार होते. तर एका गावामध्ये 12 बलुतेदार असायचे. मराठा कालखंडामध्ये गावात विकासासाठी व स्थैर्यासाठी बलुतेदारांनी मुलांची कामगिरी बजावली. वर्षभर त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा भागवायच्या आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांनी त्यांना काही पिकाचा हिस्सा द्यायचा. यांना बलुतेदार म्हणत. प्रत्येक गावात बलुतेदार असे. याशिवाय अलुतेदारसुद्धा गावाच्या गरजा भागवत. आहार आणि वेशभूषेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य आहारामध्ये ज्वारी, बाजरी, कडधान्य हे जे आहे त्याचा वापर होत होता. सण उत्सव त्यावेळी साजरे व्हायचे आणि वस्त्रे जे होते, स्त्रिया लुगडे, चोळी, पैठणी ही वस्त्रे परिधान करत. त्याचप्रमाणे दागिन्यांचाही समावेश त्या काळात होता. मराठ्यांच्या दक्षिणेकडे तंजावरपर्यंत तर उत्तरेकडे दिल्लीपर्यंत वर्चस्व निर्माण झाल्याने कला व संस्कृतीच्या बाबतीतही महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला. शिक्षण जर आपण पाहायला गेलं की पारंपरिक पद्धतीचं शिक्षण हे मराठ्याच्या कालखंडामध्ये होतं. मंदिरात किंवा झाडाखाली पाठशाळा या भरत होत्या. त्या काळच्या समाज गरजेनुसार मल्लविद्या, लष्करी शिक्षण, व्यवहारी शिक्षण हे दिलं जात होतं. धार्मिक शिक्षणही तेव्हा मिळत होतं. कला या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर पेशवे काळात पोवाडा हा विशेष आपल्याला पाहायला मिळतो. लावणी, तमाशा हे मनोरंजनाचे प्रकार अत्यंत लोकप्रिय होते. त्यातून संगीतांचे संवर्धन झाल्याचे दिसून येते. मराठा राजकर्त्यांनी संगीत कलेस चालना दिली. पुण्यातील पेशवे दरबारामध्ये नर्तकी, गायक, वादक आपली कला ही सादर करत आणि पेशवे काळात श्रीधर, मोरोपंत यांसारखे श्रेष्ठ ग्रंथकार तर होनाजी बाळा, सगनभाऊ परशुराम इत्यादींसारखे श्रेष्ठ शाहीर होऊन गेले. स्थापत्य क्षेत्रात जर आपण पाहिलं तर लेणे स्थापत्यासाठी महाराष्ट्र जसा प्रसिद्ध आहे तसाच दुर्ग स्थापत्याकरता सुप्रसिद्ध आहे. म्हणजेच किल्ले. इसवी सन 17व्या शतकापर्यंत दुर्ग स्थापत्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवे किल्ले बांधले. तसेच जे जुने किल्ले होते त्यांची पण डागडुजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापत्यशास्त्राचे चांगले ज्ञान होते. हिरोजी इंदोलकर, आबाजी सोंदे व मोरोपंत पिंगळे या स्थापत्य विशारद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यांची निर्मितीही झाली. पश्चिम किनाऱ्यावरील सागरी कोकणपट्टी सुरक्षित राहण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग बांधले. महाराजांच्या काळात आपल्याला वेगवेगळे किल्ले हे पाहायला मिळतात. जलदुर्ग, भूदुर्ग, गड ह्या वेगवेगळे जे स्वरूप आहेत ते बघायला मिळतात. मराठा काळातील मंदिर स्थापत्यामध्ये हेमाडपंथी शैलीची, राजस्थानी शैलीची, मराठा शैलीची मंदिरे ही उभारण्यात आली. तर आपण हेमाडपंथी शैली पाहिलं की हेमाडपंथी शैली ही यादव कालखंडामध्ये सुरू झाली. यादव कालखंडामध्ये देवगिरी जे रामचंद्र राजा जो होता तर त्याच्या काळापासून हे जे हेमाडपंथी नाव आहे ते पडले. त्याचप्रमाणे राजस्थानी आणि मराठा शैली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शैलीची मंदिरे ही उभारण्यात आली. तर आज आपण पाहिलं की मराठा कालखंडाविषयी माहिती, त्याचप्रमाणे मराठा कालखंडामधील जीवन कसं होतं त्याविषयी आपण विस्तृत स्वरूपात पाहिलं. अशा महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी तुम्ही MPSC स्टडी ॲथलॉन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.